दशक तिसरा, समास चौथा, स्वगुण परीक्षा, भाग क. श्रीराम. लेकुरे उदंड झाली, तोते लक्ष्मी निघून गेली, बापडी भिकेसी लागली, काही खाया मिळेना श्रीराम. लेकुरे खेळती धाकुटी, येके रांगती येके पोटी, ऐसी घरभरी झाली दाटी, कन्या आणि पुत्रांची श्रीराम. दिवसेंदिवस खर्च वाढला, यावा होता तो खुंटून गेला, कन्या उपवरी झाल्या त्याला, उजवा वया द्रव्य नाही श्रीराम. माये बापे होती संपन्न, त्याचे उदंड होते धन, तेणे करिता प्रतिष्ठा मान, जनी झाला होता श्रीराम. भरम आहे लोकाचारी, पहिली नांदणूक नाही घरी, दिवसेंदिवस अभ्यांतरी, दरिद्र आले श्रीराम. ऐसी घरवात वाढली, खाती तोंडे मिळाली, तेणे प्राणी लागली, काळजी उद्वेगाची श्रीराम. कन्या उपवरी झाल्या, पुत्रास नवऱ्या आल्या, आता उजवणी केल्या पाहिजेत की श्रीराम. जरी मुले तैसेची राहिली, तरी पुन्हा लोकलाज झाली, म्हणती कासे व्याली, जन्मदारिद्र्य श्रीराम. ऐसी लोकलाज होईल, वडिलांचे नाव जाईल, आता ऋण कोण देईल, लग्नापुरते श्रीराम. मागे ऋण ज्याचे घेतले, त्याचे परतोन नाही दिले, ऐसे आभाळ कोसळले, उद्वेगाचे श्रीराम. आपण खातो अन्नासी, अन्न खाते आपणासी, सर्व काळ मानसी, आता चिंता तुर श्रीराम. पती अवधीच मोडली, वस्तभाव गहाण पडली, आहा देवा वेळ आली, आता दिवाळयाची श्रीराम. काही केला ताडा मोडा, विकिला घरीचा पाडा रेडा, काही पैका रोकडा, कळांतरे करतला श्रीराम. ऐसे ऋण घेतले, लोकिकी दंभ केले, सकळ म्हणती नाव राखिले, वडिलांचे श्रीराम. ऐसे ऋण उदंड झाले, ऋणा इति वेढून घेतले, मग प्रयाण आरंभिले, विदेशाप्रती श्रीराम. दोन्ही वरुषे बुडी मारिली, नीच सेवा अंगीकारली, शरीरे आपदा भोगिली, अतिशयसी श्रीराम. काही मिळविले विदेशी, जीव लागला मनुष्यापासी, मग पुसोनिया स्वामीसी, मुरडता झाला श्रीराम. तव ते अत्यंत पीडावली, वाट पाहत बैसली, म्हणती दिवसगती का लागली, काये कारणे देवा श्रीराम. आता आम्ही काये खावे, किती उपवासी मरावे, ऐसी आचे संगतीस देवे, कापा घातले आम्हासी श्रीराम. ऐसे आपुले सुख पाहती, परी त्याचे दुःख नेणती, आणि शक्ती गेल्या अंती, कोणीच कामा नयती श्रीराम. असो ऐसी वाट पाहता, दृष्टी देखिला अवचिता, मुले धावती ताता, भागलास म्हणवनी श्रीराम. स्त्री देखो ना आनंदली, म्हणे आमची दैन्ये फिटली, तव येरे दिधली, गाठोडी हाती श्रीराम. सकळ असा आनंद झाला, म्हणती आमचा वडील आला, तेणे तरी आम्हाला, अंग्या टोप्या आणल्या श्रीराम. ऐसा आनंद 4 दिवस, सवेच मांडिली कुसमुस, म्हणती हे गेलिया आम्हास, पुन्हा आपदा लागती श्रीराम. म्हणून आणले ते असावे, येणे मागुते विदेशास जावे, आम्ही हे खाऊ न तो यावे, द्रव्य मिळवून श्रीराम. ऐसी वासना सकळांची, अवघी सोयरी सुखाची, स्त्री अत्यंत प्रीतीची, तेही सुखाच लागली श्रीराम. विदेशी बहु दगदला, विश्रांती घ्यावया आला, श्वासही नाही टाकिला, तो जाणे ओढवले श्रीराम. पुढे अपेक्षा जोशियांची, केली विवंचना मुहूर्ताची, वृत्ती गुंतली तयाची, जाता प्रशस्त न वाटे श्रीराम. माया मात्रा सिद्ध केली, काही सामग्री बांधली, लेकुरे दृष्टीस पाहिली, मार्गस्थ झाला श्रीराम. स्त्रियेस अवलोकिले, वियोगे दुःख बहुत वाटले, प्रारब्ध सूत्र तुकले, ऋणानबंधाचे श्रीराम. कंठ सद्गतीत झाला, न सौवरेच गहिवरला, लेकुरा आणि पित्याला, तडातोडी झाली श्रीराम. जरी ऋणानुबंधन असेल, तरी मागुती भेटी होईल, नाही तरी संगती पुरेल, येची भेटीने तुमची श्रीराम. ऐसे बोलन स्वार होये, मागुता फिर फिरो पाहे, वियोग दुःख न साहे, परंतु काही न चले श्रीराम. आपुला गाव राहिला मागे, चित्त भ्रमले संसार उद्वेगे, दुःखवला प्रपंच संगे, अभिमानास्तव श्रीराम. ते समयी माता आठवली, म्हणे धन्य धन्य ते माऊली, मज कारणे बहुत कष्टली, परी मी नेण्याची मूर्ख श्रीराम. आजी जरी ते असती, तरी मजला कदा न विषंभती, वियोग होता आक्रंदती, ते पोटागी वेगळीच श्रीराम.
पुत्र वैभवहीन भिकारी, माता तैसाची अंगीकारी, दगदला देखोनी अंतरी, त्याच्या दुःखे दुःखवे श्रीराम. प्रपंच विचारे पाहता, हे सकळ जोडे न जोडे माता, हे शरीर जये करिता, निर्माण झाले श्रीराम. लाव तरी ते माया, काय कराविया सहस्त्र जाया, परी भुलो न गेलो वाया, मकर ध्वजाचेनी श्रीराम. या एका कामा कारणे, जीव लगासी द्वंद्व घेणे, सखी तीच पिसुणे, ऐसी वाटती श्रीराम. म्हणून धन्य धन्य ते प्रपंची जन, जे माये बापाचे भजन, करीती न करीती मन, निष्ठुर जीव लगासी श्रीराम. संगती स्त्री बाळकाची, आहे साठी जन्माची, परी माये बापी कैची, मिळतील पुढे श्रीराम. ऐसे पूर्वी होते ऐकिले, परी ते समय नाही कळले, मन हे बुडवून गेले, रती सुखाचा डोही श्रीराम. हे सखी वाटती परी पिसुणे, मिळाली वैभवा कारणे, रीते जाता लाजी रवाणे, अत्यंत वाटे श्रीराम. आता भलतेसे करावे, परी द्रव्य मिळवून न्यावे, रीते जाता स्वभावे, दुःख आहे श्रीराम. ऐसी वेवर्धना करी, दुःख वाटले अंतरी, चिंतेची ये महापुरी, बुडून गेला श्रीराम. ऐसा हा देह आपुला, असताच पराधीन केला, ईश्वरी कानकोंडा झाला, कुटुंब काबाडी श्रीराम. या एका कामासाठी, जन्म गेला आटाटी, वय वेचल्या शेवटी, येकलेची जावे श्रीराम. ऐसा मनी प्रस्तावला, क्षण एक उदास झाला, सवेची प्राणी झळंबला, माया जाळे श्रीराम. कन्यापुत्रे आठवली, मनी हुनी क्षिती वाटली, म्हणे लेकुरे अंतरली, माझी मज श्रीराम. मागील दुःख आठवले, जे जे होते प्राप्त झाले, मग रुदन आरंभिले, दीर्घ स्वरे श्रीराम. आरुण्य रुदन करिता, कोणी नाही बुजाविता, मग होय विचारिता, आपुले मनी श्रीराम. आता कासया रडावे, प्राप्त होते ते भोगावे, ऐसे बोलोनिया जीवे, धारिष्ट केले श्रीराम. ऐसा दुःखे दगदला, मग विदेशाप्रती गेला, पुढे प्रसंग वर्तला, तो सावध ऐका श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे स्वगुण परीक्षा भाग क नाम समास चौथा समाप्त. दशक तिसरा समास चौथा स्वगुण परीक्षा भाग क. श्रीराम. पुष्कळ मुले झाली, पण घरात साठवून ठेवलेला पैसा संपून गेला, त्यामुळे त्यांना पोटभर खायला मिळेना. त्या बिचाऱ्यांवर भीक मागण्याची पाळी आली. धाकटी काही मुले खेळत आहेत, कुणी रांगत आहेत तर कुणी गर्भात आहे. अशी घरभर पुत्र आणि कन्या यांची गर्दी झाली. दिवसेंदिवस खर्च वाढू लागला आणि आवक होती ती थांबून गेली. कन्या उपवर झाल्या, पण त्यांचे विवाह करून द्यायला जवळ द्रव्य नाही अशी स्थिती झाली. आई वडील श्रीमंत होते, त्यांच्याजवळ भरपूर धन होते, म्हणून लोकात त्यांना चांगली प्रतिष्ठा मान प्राप्त झाला होता. लोकात अजून त्यांच्या श्रीमंतीबद्दल भ्रम होता, पण पहिली सुबत्ता घरात राहिली नव्हती. दिवसेंदिवस घरात दारिद्र्यच येत होते. अशा रीतीने घर संसार वाढला, खाणारी माणसे वाढली, त्यामुळे त्याला उद्वेग व काळजी वाटू लागली. कन्या उपवर झाल्या, पुत्रांना मुली सांगून येऊ लागल्या, आता मुलामुलींची लग्ने करायलाच हवीत अशी परिस्थिती येऊन ठेपली. मुले मुली लग्नाशिवाय तशीच राहिली तरी लोक नावे ठेवणारच. ते म्हणतील की हे जन्मदरिद्री होते, तर त्यांनी इतक्या मुलांना जन्म तरी कशाला दिला. अशा रीतीने लोकात कमीपणा येईल, वडिलांचे नाव जाईल. पण लग्ने करावीत तर लग्नापुरते कर्ज तरी कोणी देईल का, अशी काळजी उत्पन्न झाली. मागे ज्यांच्याकडून कर्ज घेतले होते ते अद्याप परत केलेले नाही, असे निराशेचे आभाळच त्यांच्यावर कोसळले. आपण अन्न खातो खरे, पण खरे तर अन्नच आपल्याला खात असते. या प्रकारे खाल्लेले अन्नही अंगी लागेना, असा तो मनात अत्यंत चिंतातूर झाला. लोकात जराही पत राहिली नाही. घरातील चीजवस्तू गहाण पडल्या. तो म्हणू लागला की अरे देवा, आता दिवाळखोरीची वेळ आली आहे. काही मोडतोड केली, घरची जनावरे विकली आणि व्याजाने काही रोकड पैसा उभा केला. या प्रकारे ऋण काढून लोकात खोटा मोठेपणा मिरवला. सगळे लोक म्हणू लागले की वडिलांचे नाव राखले. अशा रीतीने खूप कर्ज झाले. तेव्हा सावकारांनी वेढून टाकले. तेव्हा त्याने विदेशी जाण्याचा विचार केला. 2 वर्षे तो बेपत्ता झाला. तेथे नीच सेवा अंगीकारली आणि शरीराने अत्यंत कष्ट सोसले. विदेशात काही द्रव्य मिळविले, पण जीव घरच्या माणसात गुंतला होता, म्हणून मालकाची परवानगी घेऊन घराकडे परत फिरला.
घरी आल्यावर बघतो तर घरातील माणसे अत्यंत कष्ट भोगत असलेली आणि त्याची आतुरतेने वाट पाहत असलेली दिसली. ती म्हणत होती की देवा, त्यांना कोणत्या कारणाने घरी परतायला इतके दिवस लागत आहेत. आता आम्ही काय खावे, किती दिवस उपवास काढून मरावे. देवाने आम्हाला अशा माणसाच्या संगतीत का बरे घातले आहे. याप्रमाणे सर्वजण आपल्या सुखाचा विचार करीत होते, पण त्याचे दुःख कुणीच जाणून घेत नव्हते आणि अंगातील शक्ती नाहीशी झाल्यावर तर शेवटी कुणीच उपयोगी पडत नाही. असो, याप्रमाणे त्याची वाट पाहत असता तो अचानक दृष्टीस पडला. तेव्हा बाबा, तुम्ही किती भागलात असे म्हणत मुले त्याच्याजवळ धावत आली. बायकोने त्याला पाहिले तेव्हा तिला आनंद झाला. ती म्हणाली की आता आमचे दैन्य फिटले. तेव्हा त्याने आपली पैशाची गाठोडी तिच्या हाती दिली. सगळ्यांना आनंद झाला. आमचे वडील आले, त्यांनी आमच्यासाठी अंगरखे आणि टोप्या आणल्या आहेत असे मुले म्हणू लागली. पण हा आनंद 4च दिवस टिकला. मग लगेच सर्वांची कुरबूर सुरू झाली. सर्व म्हणू लागले की आणलेला पैसा खर्च झाला की आमचे हाल परत सुरू होतील. म्हणून त्यांनी जे द्रव्य वगैरे आणले आहे ते येथेच ठेवावे व त्यांनी परत विदेशात जावे आणि आम्ही हे खाऊन संपण्याचे आत द्रव्य मिळवून परत यावे. सगळ्यांची इच्छा या प्रकारची होती. प्रपंचात सर्व नाती केवळ त्यांच्या त्यांच्या सुखापुरतीच असतात. बायको अत्यंत प्रेम करीत असली तरी ती तिच्या स्वतःच्या सुखासाठीच करीत असते. परदेशात त्याला खूप परिश्रम झाले होते, म्हणून खरे तर तो विश्रांती घेण्यासाठी घरी आला होता. पण घरी येऊन श्वास टाकतो न टाकतो तोपर्यंत परत जाण्याची पाळी आली. नंतर ज्योतिषाला विचारून जाण्यासाठी मुहूर्त शोधला, पण त्याची वृत्ती घरात गुंतली असल्याने जाणे त्याला प्रशस्त वाटेना. जावयाचे म्हणून काही द्रव्य व फराळाचे साहित्य तयार केले. इतर काही सामग्रीही एकत्र बांधली. मुलाबाळांकडे डोळे भरून पाहिले आणि मार्गाला लागला. इतक्यात बायकोकडे नजर गेली तेव्हा वियोगाचे फार दुःख झाले. वियोगाच्या ऋणानुबंधाचे प्रारब्ध बळावल्याने इच्छेविरुद्ध जाणे भाग पडले. दुःखाने कंठ सद्गतीत झाला. गहीवर आवरेनासा झाला. मुलांची आणि बापाची ताटातूट झाली. जर ऋणानुबंध असेल तर आपली परत भेट होईल, नाहीतर हीच आपली शेवटची भेट समजावी असे म्हणून तो घोड्यावर स्वार झाला, पण वारंवार मागे वळून पाहू लागला. वियोग दुःख सहन होईना, परंतु जाणे भागच पडले. दुसरा काही उपायच उरला नाही. पाहता पाहता आपला गाव मागे राहिला. संसाराच्या उद्वेगाने चित्त भ्रमले. देहाभिमान धरून प्रपंचाची संगत केल्याने त्याला दुःख भोगावे लागले. त्यावेळी त्याला आईची आठवण झाली. तो म्हणू लागला की खरोखर ती माऊली धन्य. माझ्यासाठी तिने फार कष्ट सोसले, पण त्यावेळी मला मूर्खाला हे कळले नाही. आज जर ती जिवंत असती तर तिने मला कधीही दूर परदेशात जाऊ दिले नसते. माझा वियोग होताच तिला अत्यंत दुःख झाले असते व ती आक्रोश करू लागली असती. आईचा कळवळा वेगळाच असतो. पुत्र वैभवहीन अगदी भिकारी जरी असला तरी माता त्याचा जसा असेल तसा स्वीकार करते. त्याला कष्ट झालेले दिसले तर त्याच्या दुःखाने ती दुःखी होते. प्रपंचाबद्दल विचार करून पाहिला तर असे दिसते की बाकी सर्व गोष्टी मिळू शकतात, पण जिच्यामुळे हे शरीर निर्माण झाले ती आई मात्र परत मिळत नाही. आई स्वभावाने कर्कश असली तरी आईची माया खरी असते. 1000 स्त्रिया असल्या तरी ते प्रेम त्यांच्याजवळ नसते. पण वासनेच्या बळाने मी हे सर्व अगदी विसरून गेलो. या एका कामवासनेच्या नादाने जीवलगांशी मी कलह केला. हितकर्ते मित्र मला शत्रूप्रमाणे वाटले. म्हणून जे लोक आई वडिलांची भक्ती करतात आणि जीवलग माणसांविषयी मन निष्ठूर करीत नाहीत ते धन्य होत. बायको व मुलांची सोबत आपल्याला जन्मभर लाभते, पण आई वडिलांचा सहवास फार थोडा मिळतो. त्यांची संगत पुढे कशी बरे मिळेल. मी पूर्वी हे सगळे ऐकले होते, पण त्यावेळी ते कळले नाही. माझे मन रतिसुखाचे डोहात अगदी बुडून गेले होते. ज्यांना मी मित्र समजत होतो ते लबाड होते. माझ्याजवळील पैशाच्या लोभाने ते माझ्या भोवती जमले होते. आता मोकळ्या हाताने परत जायची मला अत्यंत लाज वाटत आहे. आता काय वाटेल ते करावे, परंतु द्रव्य मिळवूनच परत फिरले पाहिजे. मोकळ्या हाताने परत गेलो तर स्वाभाविकच दुःख होणार. अशी विवंचना करीत असता त्याला मनात अत्यंत दुःख झाले. चिंतेच्या महापुरात जणू काही तो बुडून गेला. तो मनात म्हणू लागला की हा देह माझा असता मी पराधीन झालो आणि ईश्वरविषयक कर्तव्याकडे दुर्लक्ष करून केवळ कुटुंबासाठी काबाड कष्ट करत राहिलो. या एका कामवासनेपायी जन्मभर आटापिटा केला. आता म्हातारपण आले आहे. आयुष्याच्या शेवटी एकट्यालाच जावे लागणार आहे. अशा प्रकारे विचार करीत असता त्याला मनात फार पश्चाताप झाला व एक क्षणभर तो खिन्न झाला. पण लगेचच तो मुलालेकरांच्या ममतेने मोहित होऊन मायेच्या जाळ्यात अडकला. मुलामुलींची आठवण होऊन मनात फार दुःख झाले आणि म्हणू लागला की माझी लेकरे मला दुरावली.
मागे जे जे काही दुःख भोगले होते त्याची आठवण होऊन तो दुःखी झाला आणि मोठमोठ्याने रडू लागला. पण अरण्यात त्याचे रडणे ऐकून त्याला समजाविणारे कुणीच नसल्याने त्याने धैर्य धरले व तो आपल्याच मनाशी विचार करू लागला. आता रडून काय उपयोग आहे? जे प्रारब्धाने प्राप्त होते ते भोगावेच लागते, असे म्हणून त्याने मनास धीर दिला. याप्रमाणे दुःखाने थकला भागलेला तो मग विदेशी गेला. श्री समर्थ म्हणतात की पुढे काय प्रसंग घडला तो श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे स्वगुण परीक्षा भाग क नाम समास चौथा समाप्त.